आज आपण रियाजभाई शेख यांच्या घरी आलेलो आहोत। तर आपण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्यासोबत बातचीत करू की रियाजभाई आज आयरी विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी चिंतेमध्ये आहे। त्यांचे धान उघड्यावर पडलेले आहेत, शासन धान घ्यायला तयार नाही आणि सोसायटीमध्ये जी धानं आहेत ते शासन ते उचल करत आहेत। त्याबद्दल तुम्ही काय बोला? आता सध्याची परिस्थिती गंभीर आहे। मागच्या वर्षात जे धान खरेदी झाले होते TDC कडून, सोसायटी कडून, ते धान आतापर्यंत तिथून ते गोदामामधून उचल झालेली नाही। हा सर्वात गंभीर बाब आहे। आणि यावेळी पाऊस जास्त आला आणि पावसाळा जास्त असल्यामुळे जे साठा होता, शेतकऱ्याकडून घेतलेला मालाचा जो साठा होता ते सर्व पाण्यामध्ये भिजून आणि आतोनात ते धानाचं नुकसान झाला आणि ते पाण्यात भिजून धान ते सडून गेलेले आहे। त्याच्यामुळे दुर्गंधी वाढलेली आहे आणि त्याच कारणामुळे त्याची वास एवढी जास्त वाढलेली आहे। त्या वासामुळे आज आरोग्याला पण धोका आहे। याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे। म्हणून माझं म्हणणं हे आहे की एकतर यावर्षी खूप पाऊस आला, अतिवृष्टीमुळे पाऊस जास्त आल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले। आता जे काही उत्पादन शेतकऱ्यांचे जे अन्नदाता त्याचं झालेलं आहे उत्पादन, आता ते घरी जपून ठेवलेलं आहे आणि सोसायटी घ्यायला तयार नाही। आणि मी त्यांना प्रश्न विचारलो असता त्यांचं म्हणणं असं आहे सोसायटीवाल्यांचं की जोपर्यंत इथे गोदाममधून ते धान्य खाली होत नाही, साठा खाली होत नाही, तोपर्यंत नवीन जे धान आहे आम्ही घेऊन कुठे ठेवायचा हा प्रश्न आहे। तर आमचं म्हणणं हे आहे की तर जर असं होत असेल तर शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। एकीकडे शासनाने 20,000 रुपये महिना, 20,000 रुपये बोनस जाहीर केलेले आहे। तर ते 20,000 केव्हा मिळणार त्यांना बोनस? हेक्टरी जेव्हा हे माल विकणार आणि सोसायटीला विकणार। तर जोपर्यंत विकणार नाही त्यांच्या याचा बोनस जे 20,000 रुपये जो बोनस मिळणार आहे ते मिळणार नाही। म्हणून मला शासनाला विनंती आहे, ही गंभीर बाब आहे, तात्काळ शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी व्हायला पाहिजे। हे शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी सोसायटीकडून होत नसल्यामुळे आज जे व्यापारी संघटना आहे त्याच्याकडून जे मालाला, शेतकऱ्यांच्या मालाला जे भाव मिळाला पाहिजे त्याच्या कमी भावात, कवडी मोल भावात ते शेतकरी अडीअडचणमुळे ते विकून राहिले। कारण शेतकरी हा श्रीमंत नाही, गरीब आहे, यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे गोदाममध्ये आणि सोसायटीकडे बारदाण्याची कमी आहे। ते बारदान नसल्यामुळे शेतकरी ते धान कसं विकणार? म्हणून ते बारदाण्याची तात्काळ व्यवस्था झाली पाहिजे। याकडे शासनाने गंभीराने लक्ष दिले पाहिजे। शेतकरी जे अडचणीत सापडलेले आहे ते आज जे त्यांना आर्थिक नुकसान होत आहे ते आर्थिक नुकसान कसं दूर होईल याकडे तात्काळ लक्ष देऊन आणि आम्ही पण सुद्धा जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली, SDO साहेब, तहसीलदार साहेबकडे भेट घेणार आहोत आणि निवेदन देणार आहोत। ही बाब गंभीर बाब आहे। तात्काळ सोसायटीकडून धान 1-2 दिवसाच्या आत खरेदी झाली पाहिजे आणि जे जुना मालचा जे स्टॉक आहे तिथं ते तुरंत खाली झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे। जर असं नाही झाल्यास तर आम्ही उपोषण ते सोसायटी समोर उपोषण बसून आंदोलन करणार। राजे धर्मराव बाबा आत्राम हे तुमचे आमदार आहेत, तर त्यांना आपण काय बोला? माननीय आमदार साहेब सुद्धा शासनाला सूचना दिलेल्या आहे संबंधित अधिकाऱ्यांना। ते सुद्धा आदेश दिलेले आहे की तत्काळ धानाची खरेदी झाली पाहिजे सोसायटीकडून आणि माननीय आमदार धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्या आदेशाचं पालन लवकर होणार आहे। आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की याचा पाठपुरावा संबंधित अधिकाऱ्याला भेट घेऊन शेतकऱ्याचे माल खरेदी झाले पाहिजे असे सूचना पण केलेले आहे। यश करता जावेद अली सय्यद आहेत।